नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण लारावेलबद्दल बघत असताना कंट्रोलर या टॉपिकवरती एक सेशन घेतला होता किंवा त्यावरती आपण बघितलं होतं. आज आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, ज्यामधनं आपण बघतोय राउटिंग कंट्रोलर. आता आज आपल्याला बघायचं आहे व्ह्यू. लारावेलमध्ये व्ह्यू याचा यूज कसा केला जातो. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला कंट्रोलर क्रिएट पण करून दाखवला होता आणि व्ह्यू पण एक क्रिएट करून दाखवला होता, राऊट पण क्रिएट करून दाखवले होते. आज आपल्याला व्ह्यू बघायचं आहे, एक्झॅक्टली व्ह्यूमध्ये काय काय आहे आणि कसं क्रिएट केलं जातं. तर बेसिकली व्ह्यू जो आहे तर त्या व्ह्यूमध्ये लारावेल ब्लेड टेम्पलेट यूज केलं जातं. तर सो आपल्याला त्याच्यामध्ये विथ ब्लेड टेम्पलेट हे पण बघायचं आहे. तर बेसिकली आता बघूया एक्झॅक्टली व्ह्यू काय असतो ते. तर लारावेलमध्ये व्ह्यू काय आहे, तर व्ह्यू मीन्स युजरला जे काही वेबसाईटवरती कंटेंट दिसतं ते कंटेंट ज्या फाईलमध्ये स्टोअर केलं जातं किंवा जे कंटेंट जे वेबसाईटवरती डिस्प्ले होतं त्याला आपण व्ह्यू म्हणतो, आणि ते जे कंटेंट आहे ते डिस्प्ले करण्यासाठी जो कोड राईट केला जातो तो ज्या फाईलमध्ये राईट केला जातो त्या फाईलला व्ह्यू फाईल म्हटलं जातं. तर लारावेलमध्ये ती जी फाईल असते ती व्ह्यू फाईल एका व्ह्यू नावाच्या फोल्डरमध्ये बनवली जाते आणि लारावेल ब्लेड टेम्पलेट यूज करतो म्हणून त्या फाईलचं एक्सटेन्शन थोडंसं चेंज असतं. त्याला ब्लेड हे एक्सटेन्शन ॲड केलं जातं. जसं आपली एखादी फाईल असेल तर त्यामध्ये फाईल नेम .php असं एक्सटेन्शन असतं. थोडक्यात मी इथे नोटपॅड यूज करून तुम्हाला दाखवतो. तर सपोज आपली एखादी फाईल आहे तर फाईल नेम .php हे आपलं एक्सटेन्शन आहे. बट तेच लारावेलमध्ये व्ह्यूचं जे एक्सटेन्शन असतं तर सेम असतं, फाईल नेम .ब्लेड आणि .php या वेळेने ते एक्सटेन्शन राईट केलं जातं. तर का, तर लारावेल ब्लेड टेम्पलेट यूज करतं. ब्लेड टेम्पलेट काय प्रकार आहे तर तो आपण बघूया आता की लारावेलचं ब्लेड टेम्पलेट कसं वर्किंग करतं. तर बघा, आता व्ह्यू क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते बघूया. सो आपण आता जातोय आपल्या स्क्रीनवर आणि ते डिरेक्टली आपण तिकडेच बघूया. तर बघा, स्क्रीनवरती आपण बघूया ते कसं वर्कआउट करणार आहे. तर ही आपली स्क्रीन आहे. तर इकडे बघा, व्ह्यू आपला जो प्रोजेक्ट फोल्डर आहे जो आपण पहिले क्रिएट केलेला आहे इकडे लक्षात येईल तुमच्या. तर व्ह्यू कुठे असतात, तर व्ह्यू मी डिरेक्टरी स्ट्रक्चरच्या वेळेस सांगितलं होतं रिसोर्सेसमध्ये तुमचे व्ह्यूज ॲड केलेले असतात. इथे जर तुम्ही गेला रिसोर्सेसमध्ये तर रिसोर्सेसमध्ये व्ह्यू नावाचं एक फोल्डर दिसतंय तुम्हाला. या व्ह्यू फोल्डरमध्ये आपण काय करतोय, व्ह्यूज क्रिएट करतोय. तर व्ह्यू क्रिएट करताना कसं क्रिएट करायचं आहे तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, आज पुन्हा एकदा सांगतो. सपोज होम .blade.php. आता बघा, रेग्युलर लँग्वेजेसमध्ये व्ह्यू क्रिएट करताना डायरेक्ट एक्सटेन्शन दिलं जातं. इथं ब्लेड टेम्पलेट यूज केलं जातं म्हणून काय केलं जातं, blade.php हे एक्सटेन्शन त्यामध्ये ॲड केलं जातं. व्ह्यू फाईलचं नेम ऑलवेज स्मॉल केसमध्ये काय करायचं आहे, राईट करायचं आहे. तर बघा, मी इथे एक होम म्हणून एक व्ह्यू काय केला, राईट केलेला आहे. मग आता बघा, व्ह्यू फाईल जी आहे त्याच्यामध्ये आपण HTMLचं कंटेंट राईट करतो किंवा कोडिंगमधनं रिझल्ट जो येतो तो राईट करतो. तर व्ह्यू फाईल डिरेक्टली रन नाही होत, तिच्यासाठी कंपल्सरी काय लागतो, कंट्रोलर लागतो, जो की मी मागच्या वेळेस एक कंट्रोलर क्रिएट करून दाखवला होता, युजर नावाचा कंट्रोलर युजिंग कमांड प्रॉम्प्ट क्रिएट केला होता आणि तो इथे लिंकिंग करून दाखवला होता मी. मग आता काय होत आहे की आता मी या युजर कंट्रोलरमध्ये किंवा मी अजून कंट्रोलर क्रिएट करून दाखवू शकतो तुम्हाला. इकडे मी एक कंट्रोलर क्रिएट करतो होम नावाचा आणि मला ते याला कनेक्ट करायचं आहे. बघा, इथे जायचं आहे, न्यू फाईल क्रिएट करतोय मी. इथे न्यू फाईल मी सपोज यामध्ये होम कंट्रोलर क्रिएट करतोय, होम कंट्रोलर .php याला मी क्रिएट केलं इकडे. आणि इथे मला काय करायचं आहे, पहिले PHPचा फाईलचं सिंटॅक्स राईट करायचा, $PHP. इथे नेम स्पेस app/http/controllers हे माझं नेमस्पेस झालं. यानंतर मला क्लास क्रिएट करायचा आहे. माझं क्लासचं नेम आहे होम कंट्रोलर. एक्सटेन्स कंट्रोलर, बेस कंट्रोलरला आपण कॉल करतोय. हा झाला माझा कंट्रोलर क्रिएट.
तर या वेळेने इकडनं पण कंट्रोलर क्रिएट करता येतो. मागच्या वेळेस कंट्रोलरचा व्हिडिओ जो बघितला त्यामध्ये मी कमांड प्रॉम्प्ट थ्रू कंट्रोलर क्रिएट करून दाखवला होता आर्टिसन फाईलचा किंवा आर्टिसनची जी कमांड होती तिकडनं. तर आज मी कंट्रोलर इकडनं क्रिएट करून दाखवलं होतं. कंट्रोलर दोन्ही वेने आपल्याला क्रिएट करता येतात. तर कंट्रोलरबद्दल आपण बघितलंच होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, व्ह्यूबद्दल बघायचं आहे. आता व्ह्यूबद्दल बघितल्यानंतर ना आजपासून तुम्ही काय करू शकता की सिंपल स्टॅटिक वेबसाईटची प्रॅक्टिस करू शकता या व्हिडिओ नंतर ना. म्हणजे तुम्हाला जी स्टॅटिक वेबसाईट बनवायची असते ज्याच्यामध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटी नसते, फक्त वेब पेजेस असतात आणि तुमचं कंट्रोलर असतो, तर ते त्याच्या थ्रू तुम्ही साईट या लारावेल थ्रू आपली क्रिएट करू शकता. फक्त मी तुम्हाला CSS आणि जावास्क्रिप्ट कसे इंटिग्रेट करायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो आता फक्त बेसिक बघून घेऊया आपण की व्ह्यू कसं वर्किंग करतं. मग आता बघा इकडे काय केलं जातं, आपण फंक्शन्स क्रिएट करतो. पब्लिक फंक्शन, फंक्शन इंडेक्स, त्यामध्ये रिटर्न व्ह्यू आणि व्ह्यू फाईलचं नेम. तर व्ह्यू फाईलचं नेम तुम्ही जे कुठलं फाईल क्रिएट करताय ते फाईलचं नेम तुम्ही रीड काय करता, पास करता. बघा मी आता इथे एक व्ह्यू फाईल बनवली होती, मी थोडा वेळ हे क्लोज करतो. इथे व्ह्यू फाईल बनवली होती, त्या व्ह्यू फाईलचं नेम मी इकडे काय केलं आहे, पास केलेलं आहे. याला म्हटलं जातं व्ह्यू. आता ही जी व्ह्यू फाईल असते या व्ह्यू फाईलमध्ये कंट्रोलरमधनं कंटेंट पण घेऊन जाऊ शकतो. तिकडे स्टॅटिक कंटेंट पण आपण काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. आता मी स्टॅटिक कंटेंट प्रिंट करतो इकडे होम पेज. हे कंटेंट मी काय केलं आहे, प्रिंट केलेलं आहे. तर हे जे कंटेंट आहे ते मला इकडे काय करेल, तो दाखवेल नंतर ना. आता मी पहिले ते पेज मी इकडे कनेक्ट करतो राउटिंगसोबत. तर माझा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर मी इकडे कॉल करतो. फर्स्ट मला तो इकडे कॉल करायचा आहे, यूज ॲप स्लॅश कंट्रोलर स्लॅश HTTP स्लॅश कंट्रोलर स्लॅश होम कंट्रोलर. आणि हा जो होम कंट्रोलर आहे याचा मला इकडे खाली राऊट राईट करायचा आहे. तर ते राऊट मी इकडे राईट करतो, राऊट गेट होम स्लॅश होम, एक कोलन मिसिंग होता, होम कॉमा क्लास कॉमा फंक्शन नेम इंडेक्स. तर यावेळेने मी ते राईट केलं, याला सेव्ह करतो आहे आणि मी इकडे त्याला रन करून, इकडे आपला प्रोग्राम ऑलरेडी रन होता तिकडे मी स्लॅश देऊन होम टाईप करतो, होम पेज. तर आपलं हे रनिंग झालं आहे. आता काय झालं, आपण फक्त एक राऊट क्रिएट केला, कंट्रोलर क्रिएट केलं आणि एक व्ह्यू फाईल क्रिएट केली आणि ती व्ह्यू फाईल याला कनेक्ट केली. तर या फाईलला म्हटलं जातं व्ह्यू, जिच्यामध्ये आपलं जे काही युजरला ब्राउझरमध्ये जे व्ह्यू दिसतोय किंवा HTMLचं जे डिझाईन दिसतंय किंवा वेब पेजचं जे डिझाईन दिसतंय त्याचा जो कोड असतो तो पूर्ण इकडे राईट केला जातो. याला म्हटलं जातं व्ह्यू. हे सिंपल थॉट प्रोसेस आहे किंवा सिंपल वे आहे अंडरस्टँडिंग करण्याचा. तर आता बघा ब्लेड टेम्पलेट आहे, तर यामध्ये एक्सटेन्शन त्याचं ब्लेडने राईट केलं जातं. आता हे काय आहे एक्सटेन्शन ब्लेड टेम्पलेट काय आहे, तर आता हे HTML पूर्ण कंटेंट याच्यात राईट करता. HTML तुम्हाला वेल नोन आहे. मग तर एक्झॅक्टली ब्लेड टेम्पलेट काय करणार आहे, तर ब्लेड टेम्पलेट काय करतं की तुमचा जो कंटेंट आहे, जो डायनामिक कंटेंट आहे, कुठला कंटेंट जो डायनामिक कंटेंट आहे, तो कंटेंट आपल्याला काय केला जातो, इकडे एस्केप सिक्वेन्स किंवा वेगवेगळे सिक्वेन्स वगैरे यूज करून इकडे राईट केला जातो किंवा प्रिंट केला जातो. त्यासाठी ब्लेड टेम्पलेट यूज केला जातो. म्हणजे तो प्री प्रोसेस करतो आपला जो डायनामिक कंटेंट असतो, जो व्हाया कोडिंग डेटाबेसमधनं किंवा आपल्या प्रोसेस करणं लॉजिक इम्प्लिमेंट करून जो कंटेंट येतो, तो कंटेंट किंवा जे काही डेटा असतो तो आपल्याला डायनामिकली काय केला जातो, इकडे डायनॅमिक जो डेटा असतो तो प्रोसेस केला जातो आणि तो प्रोसेस करून डिस्प्ले केला जातो. ते काम जे करतं ते ब्लेड टेम्पलेटचं करतो. फॉर एक्झाम्पल आपण फॉर इच यूज करतो, तर तो इकडे ब्लेड टेम्पलेट यूज करून वेगळ्या वेने केला जातो. हेडर फुटर राईट करायचं आहे ते अजून वेगळ्या वेने राईट केलं जातं. तर त्या कन्सेप्टला इकडे ब्लेड टेम्पलेट यूज केलं जातं. तर बघा आता हे एक ब्लेड फाईल झाली माझी. मी अशा 2-3 ब्लेड फाईल क्रिएट करतो. सपोज आपण ही एक ब्लेड फाईल क्रिएट केलेली, मी अजून एक ब्लेड फाईल क्रिएट करतोय. मला कॉन्टॅक्ट नावाची ब्लेड फाईल क्रिएट करतो, contact.blade.php. ओके, ही कॉन्टॅक्ट फाईल झाली आहे. मी यामध्ये पण तेच राईट करतो, h1 कॉन्टॅक्ट पेज.
मी राईट केलेलं आहे. आता बघा माझ्याकडे ह्या 3 फाईल झाल्या आणि ह्या 3 फाईल मी काय करतोय आता इकडे कनेक्ट करतोय. पहिली तर मी कनेक्ट केलेली आहे एक इंडेक्स म्हणून होम. सेकंडला मी इथे अबाउट हे नेम प्रोव्हाइड करतो. इथे अबाउटच द्यायचं आहे मला. अजून मी एक क्रिएट करतोय इथे खाली आणि त्याला मी कॉन्टॅक्ट म्हणतो आणि मला त्यामध्ये कॉन्टॅक्ट ब्लेड पास करायचं आहे. ओके, हे ब्लेड पास केलं मी. हे माझे 3 फाईल झाल्या आणि 3 राऊट मी काय केले राईट केलेले. आता बघा काय होणार आहे, या तिघांची राऊटिंग मला इकडे राईट करणं मस्ट आहे. मी थोडक्यात आता इकडे जे आहे हिला कमेंट करतो आणि होम म्हणून तिलाच इम्प्लिमेंट करून घेतो मी एकदा. होम म्हणून मला डिफॉल्टला तेच पेज ठेवायचं आहे, तर मी त्याला स्लॅश देतो इथे. यानंतर मी पुन्हा त्याच्या खाली 2 राऊट राईट करतो. अबाउट पण माझा आहे इकडे, आम्ही काढून टाकतो इकडचा अबाउट. हे आपलं झालेलं होतं अबाउट आणि कॉन्टॅक्ट. इकडे पण ते मेथड्स मी राईट करतो अबाउट कॉन्टॅक्ट. आता बघा आपल्याकडे जे कंटेंट आहे ते या 3 पेजेसवरती काय करणार आहे, वर्किंग करणार आहे. तर ते माहिती आहे आपल्याला. इकडनं आपण चेंज केलं की ते पेजचं नेम काय होतं, चेंज होतं. अबाउट होणार, कॉन्टॅक्ट होणार, या वेळेने ते वर्किंग केलं जाणार. सॉरी, बाय डिफॉल्ट बाय मिस्टेकली क्लिक झालं. तर यावेळेने ते काय होणार आहे, आपल्याला रिडायरेक्ट होणार आहे वेगवेगळ्या पेजेसला. आता काय होतं आहे की ह्या ज्या लिंक्स असतात ह्या मला इकडे कुठेतरी द्यावे लागतील. त्यासाठी आपण जनरली हेडर आणि फुटर फाईल्स बनवतो. तर मग आता बघा इकडे मी लारावेलचं जे काही ब्लेड टेम्पलेट आहे त्यांचा यूज करून मी काही फाईल्स बनवतो. एक व्ह्यू बनवतो, न्यू फाईल हेडर डॉट ब्लेड डॉट PHP. एक ब्लेड फाईल बनवली. पुन्हा मी एक काय करतो, फुटर फाईल बनवतो, फुटर डॉट PHP. आता बघा हेडर फुटर हे प्रत्येक वेब पेजला असतं. जनरली वेब पेजचं जे स्ट्रक्चर असतं तर ते इकडे यूज केलं जातं. सपोज मी इकडे राईट करतोय डॉक टाईप HTML, ऑलरेडी राईट केलेलं आहे इथे. हेड, यामध्ये टायटल, तुमचं जे काही वेबसाईटचं जे नेम असणार आहे लारावेल डेमो, हे मी राईट केलं. ओके, हेड आणि नंतर इकडे काय होतंय, बॉडी सुरू होते. ओके, हे झालं बॉडीचा पार्ट. हा तुम्ही हेडरमध्ये टाकला जातो. ओके, आणि नंतर परत बॉडी क्लोज आणि HTML क्लोज. ओके, बॉडी क्लोज, हे HTML क्लोज, हेडर क्लोज, टायटल क्लोज. तर हेडरमध्ये CS असतं, हे बॉडी असतं आणि बॉडीमध्ये इकडे आपला ॲक्च्युली कंटेंट असतो. इथे या लाईनवर आपला काय असतो, डायनॅमिक कंटेंट असतो. आता हा डायनॅमिक कंटेंट प्रत्येक वेळेस आपण काय करतो, यूज करतो. म्हणजे काय होतं की रियूज केला जातो. मग आता आपण ही हेडर फाईल जी आहे ही आपण काय करतोय, एक रियूज करतोय. मग ती कशी केली जाते, तर फॉर एक्झाम्पल मी एक डिव क्रिएट केला इकडे. ओके, यामध्ये मला काय करायचं आहे, एक लिंक घ्यायची आहे अँकर टॅग यूज करून. UL किंवा मी आता सध्या सरळ ahref घेतो. ahref /a होम. यांना ब्रेक देतो किंवा मग ठीक आहे ॲम्परसन NBSP स्पेस देतोय मी. याने त्या क्रिएट होत जातील आपल्याला, त्यांच्यामध्ये थोडंसं स्पेस क्रिएट होईल दोघांमध्ये. ओके, होम, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. यांच्यामध्ये URL द्यायचा आहे, ते आपण नंतरनं बघूया किंवा आपण इथे देऊन पण टाकू शकतो. त्यासाठी तुम्हाला इथे URL याचा यूज केला जातो, या फंक्शनचा यूज केला जातो. आता हे जे कर्ली ब्रॅकेट आहे हे ब्लेड टेम्पलेटमधनं आलेले आहे की जे काय करताय आपल्याला आणि एस्केप सिक्वेन्स किंवा एस्केप स्ट्रिंग आपल्याला यामध्ये काय करून देतं, राईट करून देतं. आपला जो URL
होता तो हा होता स्लॅश फक्त होमसाठी, अबाउटसाठी आणि ह्याच्यासाठी जो आहे तो मी इथे काय करतो राईट करतोय स्लॅश अबाउट आणि कॉन्टॅक्ट. हे मी इकडे काय केले राईट केले. ही माझं झालं हेडर फाईल. आता काय होतं आहे की मला इथे कंटेंट राईट करायचं आहे आणि नंतर काय करायचं मला फुटर राईट करायचं आहे. तर कुठल्याही वेबसाईटचं जे फुटर आणि हेडर असतं तर ते कसं राईट केलं जातं तर ते मी इथे सांगतो. तर ते युझिंग आपण बेअर टेम्पलेट राईट करणार आहोत. हा माझा ॲक्च्युली कंटेंटचा पार्ट असणार आहे. आणि इकडे मी काय करतोय इथे माझं परत एक डिव घेणार आहे मी आणि इथे माझं फुटर असणार आहे. सपोज एखादं आपण वेब पेज बनवलं, त्याला आपण एक क्लास राईट केला कंटेनर, एंड विथ स्लॅश कंटेनर. ह्याच्यामध्ये सपोज आपण क्लास राईट केला एक फुटर, क्लास राईट केला कॉन्टेंट, इथे क्लास राईट केला क्लास हेडर. याच्यावरती नंतर CSS वगैरे आपल्याला राईट करता येते. आता काय होतं की हा जो फुटरचा पार्ट आहे हा तर आपल्याला इकडे नको आहे, हा आपल्याला फुटरच्या फाईलमध्ये पाहिजे. मग तो आपण काय करतोय इथे फुटरच्या फाईलमध्ये टाकतोय. सपोज मी इथे टाकलंय पॅराग्राफमध्ये एम्परसन कॉपी ऑल राईट्स रिझर्व. ओके, मी इकडे टाकलंय पॅराग्राफमध्ये, हे फुटरमध्ये आहे. आता हे फुटर मला काय करायचं आहे एक कॉमन मास्टर लेआउटमध्ये किंवा ज्याला आपण लेआउट फाईल म्हणतो त्यामध्ये कॉल करू शकता किंवा तुम्ही इनडायरेक्टली हेडरमध्ये कॉल करू शकता. तर त्यासाठी काय केलं जातं तर बघा इथे काय केलं जातं एक डिव क्रिएट केला जातो. एक डिव क्रिएट केला जातो आणि तुम्ही दुसरं जे डिझाईन असतं दुसरी फाईल डिझाईनची इकडे कॉल करू शकता. त्याला आपण काय म्हणू शकतो सब व्ह्यू म्हणू शकतो. तर तो सब व्ह्यू जो आहे तर तो @include याने तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता. तर यामध्ये आपण ती फाईल काय करू शकतो कॉल करतो. तर बघा मी इथे काय केलं आहे इन्क्लूड @include या ब्लेड टेम्पलेटने किंवा त्याच्या फंक्शनने मी काय केलं आहे इथे तर फुटर हे सब व्ह्यू काय केलं आहे कॉल केलेला आहे. आता बघा @yield हे एक फंक्शन आहे. याने तुम्ही काय करता की मेन कंटेंटचं जे काही डिझाईन आहे त्याचा जो व्ह्यू आहे जो व्ह्यू असणार आहे तो डिफाईन करण्याचं काम काय केलं जातं इल्ड फंक्शनने केलं जातं. जो माझा डायनॅमिक कंटेंट जनरेट होणार आहे अबाउट कॉन्टॅक्ट होम पेज किंवा अदर पेजेसवरनं तो मला इकडे डिस्प्ले करायचा या पेजमध्ये. कारण माझं हे जे आहे हे माझं मास्टर लेआउट बनतं आहे. तर या लेआउटमध्ये मला ते कॉमनली डिझाईन करायचं आहे किंवा हे कॉमन या पार्टच्या ठिकाणी मला काय करायचं आहे ते डिस्प्ले करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करतोय याचा यूज करतोय. हे याचा यूज आहे हा डिफाईन करण्याचं काम करतो, फक्त डिफाईन करण्याचं इल्डने. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे असतं तर त्या पर्टिक्युलर पेजवर केलं जातं युजिंग सेक्शन. तर ते बघा कसं करायचं आहे तर ते मी इथे करून दाखवतो. आता माझा हे हेडर कॉमन झालेली आहे. आता बघा मला ते हेडरची जी फाईल आहे ती मला इथे कॉल करायची आहे. तर मग इकडे काय केलं जातं तर इकडे तुमचा हा जो डिझाईन आहे तो एक्सटेंड केला जातो. जसं आपण क्लासला एक्सटेंड करतो तसं डिझाईनला पण एक्सटेंड केलं जातं @extend. तर यामध्ये मला हेडरने एक्सटेंड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला एक्सटेंड केल्यानंतर सेक्शनमध्ये कंटेंट राईट करणार आहे मी. हे जे आहे हे तुमचं डायनॅमिक कंटेंट राईट करणार आहे. इकडे माझं पूर्ण कंटेंट असणार आहे या पेजचं आणि मला इथे एंड ऑफ सेक्शनला एंड केलं जाणार आहे. तर याच वेनं मी काय करणार आहे हे पूर्ण सेम युटिलाइज करणार आहे इकडे कॉन्टॅक्टमध्ये पुन्हा. यानंतर अजून त्याचं हे राहिलं एंड ऑफ सेक्शन. तर हे सर्व जे पार्ट आहे हे सर्व पार्ट आपण जे यूज करतोय ते सर्व ॲज अ ब्लेड टेम्पलेट म्हणून कन्सिडर केले जातात लारावेलमध्ये. तर हे ब्लेड टेम्पलेटचा पार्ट आहे. तर आता काय होतं आहे जेव्हा तुम्ही याला कॉल करतात तर इकडे बघा तुम्ही जर आता रिफ्रेश केलं एखादं पेज
तर तुम्हाला वरती मेनू येऊन जात आहे. मी होमवर क्लिक केलं, होमवर जाणार, अबाउटवर जाणार, कॉन्टॅक्टवर जाणार. बघा, तर हा जो मधला कॉन्टॅक्टचा जो पार्ट आहे हा डायनॅमिकली जनरेट होतोय आणि हे जे आहे हे कॉमन असतं आपल्याला. मेनूज वगैरे जे आहे ते हेडर फुटरमध्ये कॉमन असतात, फुटर पार्ट कॉमन असतो सर्व पेजेससाठी. तर हे करण्याचं काम जे केलं जातं ते कोण करतंय, तर सेक्शन इल्ड इन्क्लूड यांचा आपण यूज बघितला. तर इन्क्लूडने फाईल इन्क्लूड करू शकतो. इल्डने आपल्याला जो डायनॅमिक किंवा कॉमन कंटेंट आपल्याला या पेजमध्ये लोड करायचा आहे तर तो जो लोड केला जाईल तो त्याच्यासाठी जे फंक्शन आहे इल्ड याने डिफाईन केलं जातं. आणि नंतर यूज करताना आपण तो काय करतो, एक्सटेंडने आणि सेक्शनने इम्प्लिमेंट करत जातो. तर हे याचं वर्किंग झालं. आता बघा, आपल्याला काही अजून काही गोष्टी बघायच्या आहेत. तर एखाद्या पेजवरती डेटा कसा घेऊन जायचा आहे इकडनं आपल्या फाईलमधनं, आपल्याला तो डायनॅमिक डेटा इकडनं तिकडे कसा घेऊन जातो, तर ते आपल्याला काय करायचं बघायचं आहे. तर बघा, इकडनं तिकडे डेटा घेऊन जातो आपण. इकडनं म्हणजे कंट्रोलरकडनं, थोडक्यात कंट्रोलरकडनं व्ह्यूवरती डेटा कसा घेऊन जातो, डायनॅमिक डेटा कसा घेऊन गेला जातो, तर तो बघा. बघा, इथे मी काय करतो, एक नेम घेतो, एक नेम नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला. नेम मी प्रोव्हाइड केलं आहे टॉम, इकडे सेमिकोलन पास केला. आता हा जो नेम पॅरामीटर आहे तुम्ही याला काय करू शकता, कॉम्पॅक्ट या फंक्शनने पण जाऊ शकता, किंवा सरळ सरळ आपण ॲरे डिफाईन करतो की व्हॅल्यू. हा सर्वात सिम्पलेस्ट वे आहे नेम, याने तुम्हाला ते काय करता येतं, यूज करता येतं. आता बघा, हे जे आहे की आणि व्हॅल्यू असोसिएटिव्ह ॲरे क्रिएट केला जातो आणि ही जी ॲरेची की असते ही इकडे इम्प्लिमेंट केली जाते किंवा यूज केली जाते. बघा, आता मी इथे यूज करून दाखवतो. इथे इथे एक पॅराग्राफ टॅग घेतो मी, वेलकम, आणि माझा जो डेटा आहे तो मला एस्केप करायचा आहे, तर तो या 2 कर्ली ब्रॅकेटने आपण काय करतो, इम्प्लिमेंट करतो. बघा, इथे या वेने त्याला इम्प्लिमेंट केलं जातं. तर हा त्याचा एक टाईप आहे. तर तो तुम्ही जेव्हा इथे जाल आणि बघाल, हे बघा इथे टॉम, तर हे त्याचं जे काही नेम होतं ते, आता नेम मे बी मिस्टेक झालेलं दिसतंय आपलं स्पेलिंग, हां, टॉमचं स्पेलिंग. तर ते जे नेम आहे आपल्याला इकडे डिस्प्ले करतोय, बघा, वेलकम टॉम. तर हा डायनॅमिक जो कंट्रोलरकडनं व्ह्यूवरती घेऊन जायचा आहे तर तो या वेने घेऊन गेलं जातं. तर असा तो डिफाईन केला जातो. आता बघा, यानंतर आपल्याला जे युजफुल ब्लेड टेम्पलेटचा पार्ट आहे तर हा एक झाला. यानंतर इफ इथे तुमची काहीतरी कंडिशन असते. यानंतर तुम्हाला एल्स जर घ्यायचं असेल तर तुम्ही एल्स पण घेऊ शकता. एल्स आणि नंतर एंड इफ. ओके, सपोज यानंतर फॉर इच, इथे तुमचं की असते किंवा ॲरे की आणि ॲरेचा व्हॅल्यू, $व्हॅल्यू, आणि नंतर तुम्ही याला इकडे प्रिंटिंग करता. तर हे जे आहे हे तुम्हाला डेली यूजफुल फंक्शन्स यामध्ये यूज होता. यानंतर स्विच पण यूज करू शकतो, फॉर पण यूज करता येतो तुम्हाला. तर जनरली इफ आणि फॉर इच किंवा फॉर हे कंटिन्युअसली यूज होणाऱ्या गोष्टी आहेत ज्या ब्लेड टेम्पलेटमध्ये यूज होता, तर त्या अशा यूज केल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल मी इकडे एक करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल, माझा जो नेम आहे, नेम इज इक्वल्स टू टॉम असेल, तर नेम इज इक्वल्स टू जर टॉम असेल तर तो काय करणार आहे, तो इकडे जाणार आहे. तर इकडे मी काहीतरी लॉजिक राईट करू शकतो इकडे, की मला तो इकडे त्याने हाय प्रिंट करायचं आहे, आणि नसेल तर त्याने अजून काहीतरी वेगळं प्रिंट करायचं आहे. इकडे सपोज बाय हे मी प्रिंट करतो आहे. तसंच हे फॉर इच आहे, बट आता फॉर इचसाठी मला पुन्हा एक ॲरे डिफाईन करून आणावं लागेल. सो मी इकडे पुन्हा एक ॲरे डिफाईन करतो. याने तुम्हाला मल्टिपल डेटा कसा जाणार आहे हे पण समजेलच. नंबर्स इज इक्वल्स टू 1, 2, 5, 8, 7. हे रँडमली मी काही नंबर्स घेतलेले आणि याला मी ॲरे म्हणून इकडे घेऊन जातो, कॉमा नंबर्स, असोसिएटिव्हिटीचं साईन आणि नंबर. हा मी ॲरे डिफाईन केला, ह्याला मी इकडे पास केलं ॲरेमध्ये, आणि मी काय करतोय तो आता इकडे घेऊन जातो माझ्या होम पेजवरती. इथे मी त्याला ॲरेमध्ये टाकतोय आणि व्हॅल्यू हे. आता तो काय करेल, इकडे मला प्रिंट करून देईल त्याची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू, जी की इकडे ती पर्टिक्युलर व्हॅल्यू. आणि मग तो काय करणार, इटरेट करत जाणार.
तुम्हाला वाटतं यामध्ये तुम्ही एखाद्या यामध्ये टाकायचं आहे HTML टॅगमध्ये, तर तेही आपण करू शकतो. सपोज मी ते टाकतोय याला पॅराग्राफमध्ये टाकू शकतो मी, किंवा मग आपण ठीक आहे मी पॅराग्राफमध्ये टाकतो सिम्पल अंडरस्टँडिंगसाठी. आता बघा, याला पुन्हा एकदा रन करून दाखवतो मी. हे हाय, कारण आपला नेम टॉम आहे म्हणून त्याने काय केलं, एल्सला जाता इफ कव्हर केला. यानंतर ते नंबर जे आहे ते 1 to 9 पर्यंत जे काही असतील ते प्रिंट केले, जे की मी यामध्ये पास केले होते. ओके, तर हा जो वे होता हा पूर्ण ब्लेड टेम्पलेटचा अंडरस्टँडिंग आहे. ब्लेड टेम्पलेटमध्ये अजून HTML एस्केप सिक्वेन्स पण राईट केला जातो. तर तो राईट करण्यासाठी तुम्हाला HTML स्ट्रिंग लागते. तर ती HTML स्ट्रिंग तुम्हाला क्रिएट करून ते पण आपण प्रिंट करू शकतो. तर यानंतर ना तुम्हाला कस्टम HTML राईट करण्यासाठी किंवा कस्टम PHP कोड राईट करायचा आहे, तर त्यासाठी @PHP, ज्याला रॉ PHP म्हटलं जातं, तर तुम्ही इथे काय करू शकता, रॉ PHP कोड तुम्हाला राईट करता येतो. त्यासाठी तुम्ही @PHP याचा यूज करून तुम्ही रॉ PHP यूज करू शकता. तर हे तुम्हाला बेसिक लेवलला किंवा ॲज अ बिगिनर लेवलला यूजफुल लारावेलचे ब्लेड टेम्पलेटचे काही फंक्शन्स आहे किंवा काही वे आहे, जो तुम्हाला मी इथं सांगितलं आहे की एक्सटेंड्स याने तुम्हाला टेम्पलेटचा जी फाईल आहे ती एक्सटेंड करता येते, ज्याला लेआउट फाईल म्हटलं जातं किंवा मास्टर लेआउट फाईल म्हटलं जातं. ती लेआउट फाईल इकडे काय केली जाते, इम्प्लिमेंट केली जाते किंवा एक्सटेंड्स केली जाते. आणि ती एक्सटेंड केल्यानंतर मग त्यामध्ये सेक्शन वगैरे कॉल करून तुम्हाला वर्किंग केलं जातं. तर हा होता व्ह्यू आणि ब्लेड टेम्पलेटचा पार्ट. आणि आपण कंट्रोलर कसा क्रिएट करतात ते पण आज पुन्हा एकदा रिवाइज केलं, जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण युझिंग कमांड प्रॉम्प्ट, ज्याला आर्टिसन फाईल म्हटलं जातं, इथनं आर्टिसन थ्रू किंवा कमांड प्रॉम्प्ट थ्रू आपण क्रिएट केलं होतं. आज इकडनं मी क्रिएट करून दाखवलं आहे. तर हे होतं व्ह्यूजबद्दल, लारावेलच्या व्ह्यूजबद्दल. आपण कंट्रोलर बघितला आहे, राउटिंग बघितलं आहे आणि व्ह्यूज बघितले आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा अजून यासोबत HTML कनेक्ट करूया आणि CSS कनेक्ट करूया आणि जावास्क्रिप्ट कनेक्ट करूया. याने तुम्हाला बेसिक वेबसाईट डेव्हलपमेंट करता येईल युझिंग लारावेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.